सर्वसामान्यांना सोप्या भाषेमध्ये संदेश देण्यासाठी संतांनी भावगीत लिहिली, भक्तिगीत लिहिली, भजन लिहिली, भारुडा लिहिली. त्यापैकी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शेकडो भारूड लिहिली. त्यापैकी एक भारूड आम्ही तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की भारूड करण्यापूर्वी आपल्याला करावं लागतं ते भजन. आणि भजन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आपले दोन्ही हात वरती घ्यायचे आणि टाळ्या वाजवायच्या आणि आमच्या संग म्हणायचंय, बोला विठूचा गजर हरिनामाचा झेंडारू विना, विठूचा गजर हरिनामाचा झेंडारू विना, गजर हरिनामाचा झेंडारू विना. त्याचा पुडदा बसला, त्याची गणकी झाली, त्याचा पुडदा बसला, ओ बाई काय झालं? इथं आमचं भजन कीर्तन चाललं आणि तुम्ही कोणाला शिव्या देत आले इथं लोक? अहो तुमचं भजन कीर्तन त्या मंदिरात नेऊन घाला तिकडं. आमचं भजन कीर्तन मंदिरात नेऊन घाला? बाई मी म्हणतो आमचं भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालायला असं झालं तरी काय? अहो तिकडं माझा नवरा मला मारायला लागला, लोकाला म्हणते धावा धावा वाचवा वाचवा. तुमच्या भजन कीर्तनानं कोणाला आवाज बी जाईना, लोकाला आवाज बी जाय ना. अहो बाई मी म्हणतो असं नेमकं झालं तरी काय? भाऊ मी म्हणते ना नग 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 नगच. अहो पण काय न ग? नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. अहो बाई मी म्हणतो नवरा नको म्हणायला, आता झालं तरी काय? अहो भाऊ या वयात नवरा नग म्हणायला मी येडी का खुळी? भाऊ त्याला लय कारण आहे ना अजून. अहो काय सांगू तुम्हाला, किती कारण आहे बाई त्याला? लय कारण आहे भाऊ. म्हणजे किती कारण आहे? फाटकाची लुगडी आणि तुटकीच चोळी, फाटकेच लुगडे आणि तुटकीच चोळी. वा वा बाई तुम्ही मस्त नवं कोरं लुगडं नेसून आल्या आणि मला फाटकच लुगडं तुटकीच चोळी. अहो इथं नाथांच्या भारुडासाठी यायचं होतं म्हणून चांगलं चापून चोपून निसले. आतून इचकून दाखवू का? नाही नाही नग नग नग. अहो इथं चोळी नव्हती म्हणून नवऱ्याचा शर्ट घालून आली इथवर. अहो बाई फाटका असावं पण नेटका असावं, त्याला शिवावं धुवावं मग ल्यावावं. आता मला सांगायला लागला शहाणा, त्याला चांगलं शिवावं धुवावं मग लेवावं. आता मी का शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का लेण्याजोगी नाही? मग बिघडलं त्याला कुठं? शिवाया दोरा नाही मला नवरा नको ग बाई, शिवाया दोरा नाही मला दादला नको ग बाई, ओ नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. अहो बाई नुसतं ईदभर लुगड्यासाठी कोणी हातभर नवरा सोडतं का? अहो ईदभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही. त्याला अजून पण कारण आहेत. काय कारण आहे? अव कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी, कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा 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 बाई काय नाव काढलं कळण्याच्या भाकरीचं आंबाड्याच्या भाजीचं. नुसतं नाव काढलं की नुसतं तोंडाला असं चळकन पाणी सुटलं. अहो एक दिवस खाल्ली की गोड लागती, असं रोज रोज खाऊन पाहा ना कसं पोटात आकडा उठतो. ओ बाई अहो बाई त्याच्यासाठी भाजी करता आली पाहिजे. आणि कशी करावं बरं? अहो माई तुम्हाला सांगतो कशी भाजी करायची. कशी हा बघा खालून लावायचा जाळ, म्हणजे आधी लावायचा जाळ, त्याच्यावर टाकायचा तवा, हा त्याच्यावर ठेवायचा तवा, बर त्याच्यावर टाकायची भाजी, बर त्याच्यावर टाकायची तेलाची धार, बर. आणि मग चालू द्यायचं खाली वरी खाली वरी खाली बस वरी. बस 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 लय खालीवर करू नका, जाईन भाजी कर. अहो बाई मी म्हणतो मग तशी भाजी करा तुम्ही. अहो अशी भाजी नाही करायला माझ्या हाताला काय चिकनगुन्या झाला वय. मग बिघडलं त्यावर कुठं? तेलाची धारच नाही मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, हो नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. अहो बाई नुसतं खाण्यासाठी लेण्यासाठी कोणी नवरा सोडतं का? अहो खाण्यासाठी लेण्यासाठी नवरा
सोडायला मी काही येडी नाही भाऊ, अजून पण त्याला कारण आहेत. अजून काय कारण आहे? मोडक्याची घरा आणि तुटकीची छप्पर, मोडक्याची घरा आणि तुटकीची छप्पर. मोडकी घर तुटकं छप्पर. अहो बाई, त्याच्यासाठी तुम्ही पेपर वाचा, त्याच्यासाठी तुम्ही बातम्या ऐका, त्याच्यासाठी आपले देशाचे पंतप्रधान काय म्हणाले, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले. यासाठी बेघरांना बेघर आवास योजना आहे, यासाठी इंदिरा आवास योजना आहे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे, यासाठी गप्पस म्हणले ना तुला. आधी ते योजना सांगायचं बंद कर बरं. असं आमच्या गावचा तो गरम सेवक म्हणला होता. ओ बाई, गरमनगार नसतो ते, त्याला ग्रामसेवक म्हणतात. हो, त्याच ऐकून मी पंचायत समितीत गेलते. कुठं? पंचायत समितीत. समितीत बाई, नाही, तिथं त्याला समितीत म्हणतात. काय म्हणतात? पंचायत समितीत. हो, पंचायत समितीत गेले होते. तिथलं मला हाफिसर म्हणला, बाई तुमचं नाव दलिंदर रेषा खाली नाही. कस काय बरं बाई, तुम्हाला कशाला दलिंदर म्हणीन ते? असंच म्हणला की तो अहो तुमचं नाव दलिंदर आहे आपलं. अहो बाई, तुम्हाला कस काय दलिंदर म्हणीन ते? कारण तुम्ही एसीत आहात ना. काय म्हणले भाऊ? तुम्ही एसीत आहात. नाही भाऊ, आम्ही झोपडपट्टीवर राहतो. येशीत कशी येऊ बरं? तर बाईला एसी कडनं कसं सांगा? अहो एसीत म्हणजे बाई तुम्ही एसटी मध्ये आहात. एसटी मध्ये भाऊ मला नाही का मळमळ होती, मी टमटमनच येत असते. एसटी कडं नाही, एसटी कडं. अहो बाई, म्हणजे मला सांगायचंय तुम्ही बीपीएल आहात. तोंड सांभाळून बोला, मी नाही पेत, मा नवरा पेतो. अहो याच्यात पिण्याचं काय आलं बाई? तुम्ही तर म्हणले ना तू बीपीएल आहे म्हणून. अहो बाई, म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये म्हणजे दारिद्र्य रेषेखाली येत आहेत. मग सरळ सरळ दलिंदर म्हणा ना. अहो दलिंदर आमचा अर्ध गाव आहे. कसं काय बरं? डॉक्टरवाले नाना आहे, माडीवरले जिजा आहे, ते भावरा अण्णा आहे, सगळे आमच्याकडे, सगळ्याकडे पिवळं कार्ड आहे भाऊ. मला सांगा बाई, या सगळ्या मोठमोठ्या लोकांकडे योजना गेल्यानंतर तुमच्या गरीबापर्यंत ते योजना कशा पोहोचायच्या? म्हणून मी म्हणतो आहे त्याच्यामध्ये सुख मानून घे. अहो बाई, अहो भाऊ त्याच्यामध्ये पण राहिले असते ना. मग बिघडलं कुठं? त्याला देवाला देव घर नाही, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला नातरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला नातरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला नातरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला नातरा नको ग बाई. अहो बाई, नुसतं राहण्यासाठी, खाण्यासाठी, लेण्यासाठी कोणी नवरा सोडतं का? फाटकीची लुगडी आणि अहो तुम्हाला काय सांगवलंय मोठ्या गोष्टी. काय काय गोष्टी आहेत बाई? अहो मोडकाच पलंग आणि फाटकीची निवार, मोडकाच पलंग आणि फाटकीची निवार. बाई, माणसाला जगण्यासाठी 3 मूलभूत गरजा असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. आता तुम्ही गाधीन, पलंगण, उशीन मागायला लागल्या. अहो भाऊ, लोकांचं पावाचं नवल वाटतं, घरचं कौदर असं करतं. अहो आम्हाला नाही वाटत का आमच्या घरी गादी असावं, पलंग असावं, त्यांना आम्ही नवरा बायकोन त्याच्यावर टुन 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 उड्या मारावं? मग तुम्हाला असं वाटतं ना, तर बाई त्याच्यासाठी तुम्ही महिला गट करा. आता महिला घट असते का पातळ असते भाऊ? महिला, मग तुम्हाला महिला, अहो महिला गट माहित नाही तुम्हाला? महिला म्हणजे काय? अहो बायाला म्हणतात महिला. म्हणजे तुम्हाला महिला महिला माहित नाही? हा. किती किती अडाणी आहे बाई तू. भाऊ तोंड सांभाळून बोला. 7-8 लेकराची माय झाली आणि मला अडाणी म्हणतो बाया. म्हणजे जास्त लेकर झाले म्हणजे जास्त शान होतं का माणूस? नाही तर मग काय? बाई तसं म्हणावं तर इकडं आमच्या गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी 7-8 रंग बदलून पिल्ले होते. मग तिला काय बचत गटाची चेअरमन करते का काय? अहो बाई, लेकरं व्हायला अक्कल लागत नाही. झालेल्या लेकराचं संगोपन करण्यासाठी, त्यांना संस्कार देण्यासाठी शिक्षणाची गरज असते. आता आमच्या मायबापाने शिकवलं नाही ना आम्हाला. मग आता शिका. आता कधी शिका? अहो आता तुमच्या सारख्यासाठी साखर शाळा, इडभट्टी शाळा आहे, तुमच्या सारख्यासाठी प्रौढ शिक्षण आहे. तुमच्या सारख्यानं रात्रीच्या शाळेला जावं. अक्का मला सांगायला लागला रात्रीच्या शाळेला जावा, आता दिसभर मंजुरीला यावा, जावा सांच्याला घरी यावा, बाकर तुकडा खावा, आणि हे म्हणते तसे शाळेला जावा. मग नि जावा कावा? निजण्यावर लई जोर दिसतो बाई तुमचा. मग कधी नि जावा? अहो बाई, ती बाई रात्रभर शाळा नसती ती. बर अहो बाई, ती शाळा फक्त 1-2 तास असती. असं तुम्ही रात्री फक्त 1 तास शाळेला गेले की तुम्हाला असं खडखड वाचता येईल. हे आमचे बघा ना, आता 1ली-2रीचे मुलं खडखड इंग्रजी वाचतात. हो, तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. कालच माझ्या बहिणीचं पोरगाला होतं संभाजीनगरावरून. कुठून आलं होतं? संभाजीनगर. बरं, आपल्या संभाजीनगरवरून. काय म्हणे ते, किती फड बोलायचं ते मला. ते काय म्हणायचं माहिती का? काय म्हणायचं? माईला मम्मीनं बापाला पप्पा, माईला मम्मीनं बापाला पप्पा, माईला मम्मीनं बापाला. मला नुसतं आमटी रुपये दे, आमटी रुपये दे, आमटी आमटी आमटीच म्हणायचं बाई. बरं जा बाई, बरं झालं बाई तुला ते आमटीच मानला. हा. भात नाही म्हणाला, नाही तर कालून खाल्ला असता त्यांनी. अगं बाई, तुला ते आमटी नसन म्हणाला, मग? तो तुला म्हणला असं ना आंटी. हा, असंच काहीतरी म्हणाला. हा, आणि तुझ्या नवऱ्याला? आंटी ना.
झालं कल्याण. अगं बाई मीच तुला सांगत होतो महिला बचत गट कर. आली का पुन्हा तुम्ही तिथंच? अहो महिला म्हणजे काय? अहो बाई महिला म्हणजे बायाला म्हणतात महिला. बाई म्हणजे बायाला म्हणतात महिला. हो आणि बायाला म्हणतात महिला. बायाला म्हणतात महिला हा. आणि गाड्याला म्हणतात बैला. हो बाई येरी चार भीतीच्या तेच करून ठेवलंय तुम्ही आम्हाला. नाही, चार म्हणजे- लोक सांगू तरी नका. अहो गड्याला पुरुषच म्हणतात. असं 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 मग तुम्ही काय करायचं महिला गट करायचा म्हणजे हा. गल्लीतल्या तुम्ही 7-8-10 बाया एकत्र आणायच्या आणायच्या. आणि त्यांना घेऊन एक महिला बचत गट करायचा आणि एका बँकेशी नेऊन जोडायचा. बर. आणि मग महिन्याला तुम्ही त्याच्यात 1000, 1500, 2000 नेऊन जमा करायचे. मग त्याच्यातून तुम्ही गादी घ्या पलंग घ्या. बाई मला सांगायला लागला म्हणजे महिन्याला 1000-2000 रुपये त्या बँकेमध्ये पैसे टाकायचे आणि त्या बुवाची बदली झाल्यावर मग पैसे कोणाला मागायचे? येड म्हणाव तर रागल येतं बाईला. अहो बाई त्या बुवाची बदली जरी झाली ना हा. तरी तुमच्याकडे पासबुक असतंय. अहो इथे एका बुकाची पंचायत म्हणे 5-5 बुक. अहो ते पासबुक नाही हो. मग? पासबुक म्हणजे त्याच्यावर तुमचं नाव असतं तुमचा फोटो असतो. बाई माझा फोटो काढा बरं 7-8 बाई तारीख. तिकडं नाही फोटो म्हणले की लगे एवढं भारी तोंड आहे का तो लगे फोटो काढायला. आता मला सांगा अक्का मी काय सोनाली कुलकर्णी पेक्षा कमी छान दिसते का? मग वा रे वा. अगं बाई ते तिकडे बँकेत गेल्यावर फोटो काढीत बसतू. असं. मग तसा 10-5 बायांचा मिळून गट तयार करायचा बर, बर, आणि बर. मग त्याच्यात महिन्याला 1000-2000 नेऊन जमा करायचे. मग तुम्ही गादी घ्या पलंग घ्या सोफा सेट घ्या मच्छरदाणी घ्या. हो तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. मी म्हणलो म्हणून ध्यानात आलं. हा बर. परवा दिवशी गेले होते मी त्या जाधव साहेबाकडे. जाधव साहेबाच्या घरी कशाला? त्यांचा हात पंक्चर झाला होता ना त्यांना पाहायला गेले होते. नाही बाई त्यांची गाडी पंक्चर झाली असं. नाही हो, हात पंक्चर झाला होता. नाही हो, त्यांची मोटरसायकल पंक्चर झाली असं. अहो नाही हो, असं पांढरं शिपीत गुंडाळलेलं होतं ना असं गळ्यामध्ये लोटलं लटकिलेलं होतं. हा म्हणजे फ्रॅक्चर. हो हो त्यांना बघायला गेलते ना बाई तो काय सांगावं जाधव साहेबाच्या घरी हे एवढी गुडघे इतकी तर नुसती गादी होती गुडघे इतकी नुसती गादी. काय म्हणले बाई? मी नुसतं त्या गादीकडे पाहिजे साहेबाकडे पाहिजे गादीकडे पाहिजे. अहो बाई नुसती गुडघे इतकी गादी होती अक्का. बाई गुडगा खाली आहे याला कंबर म्हणतात. तुमचं बरोबर ध्यान बाया माणसाच्या कमरावर मनका गेला पण तनका गेला नाही अजून. ओ बाई अहो मग अहो. एवढं तेवढं हुकत असतं. बाई एवढं तेवढं हुकाव ईदभर हुकाव का हातभर हुकत असते का मग एवढं मोठं? हुकत असतं एवढं. अहो मी तिथे गेले ना त्या गादीवर बसले ना बाई एकदा बसले तर 3दा उडली. बापरे बाप. बाई मग ती गादी नसन हं. मग त्याला सोफा सेट म्हणतात. हा ते सोफा सेट होता का अवघड सेट होता पण बसले तर 3दा उडले बाई मी त्याच्यावर. हा तर बाई मग तसं तुम्ही बँकेमध्ये गट तयार करा आणि मग महिन्याला तुम्ही गादी घ्या पलंग घ्या उशी घ्या मच्छरदाणी घ्या. हो तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. बर. काल आमच्या गावामध्ये नाही का ती नरसाबाई आली होती. सरसाबाई आली असन. नाही नरसाबाई रुखमाबाई आली असन. नाही हो अहो नरसाबाई. नरसाबाई कुठं नाव असतं का बाई? अहो तिने का ती पांढरी शिपीत साडी घालती ती दयाखान्यातली ती. हा नर्स त्या दवाखान्यातली. नरसाबाईने आमच्या गावात मच्छरदाण्या वाटल्या फुकट होते म्हणून मी पटकन घेतली बाई. तेवढं काम भारी येतं बाई तुला. हा फुकट होते मच्छरदाणी म्हणून घेतली पटकन. सगळी पलंगाच्या भोवती लावली. पलंगाच्या भोवती लावली. मच्छरदाणी पलंगाच्या भोवती लावली आणि मी हा. झोपले पलंगाच्या खाली. बाई असं काऊन केलं तू? म्हणलं त्या मच्छराला गुलकंडीच द्यावा. बाई तू मच्छराला गुलकांडी देती आम्हाला गुलकांडी देती. मेले सगळे तिथे बी आली. बाई पलंगाच्या खाली लावल्यावर मच्छर येणारच ना बाई. हा हा पलंगाच्या खाली झोपल्यावर. हा ती पण अगं आहे. बाई मी म्हणतो तसं मग तुम्ही बायांना मिळून मच्छरदाणी घ्या गादी घ्या पलंग घ्या सोफा सेट घ्या. पण मी काय म्हणतो बाई एवढे सगळे कुठाने करूस तर हा. हाय तिथं सुकर आहे ना बरं तू. अहो तिथं बी झोपले असते ना. मग बिघडलं त्याला कुठं? नरम बिछाना नाही मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. हो नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. अहो बाई यासाठी संत सांगतात की संसार दुःख मुळ चौकुडून इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिन तळमळ. संसारात म्हणजे भांड्याला भांड लागणारच. नवरा बायकोचं भांडण होणार. मग यासाठी संत म्हणतात की नवरा बायकोचं एक चित्त तेथे लक्ष्मी नांदे नवनिद. नवरा बायकोचा विळा भोपळा तेथे लक्ष्मी करे कंटाळा. गो जे आहे ते गोड मानून घ्यायचं बाई. अहो तुम्ही बोलले ना असं तुम्ही फडकन बोले तर खडकनच डोळे उघडले. म्हणजे तुमचे डोळे उघडले. हा. आम्हाला जे सांगायचे तुम्हाला समजलं. हो हो मला म्हणजे आता तुम्ही नवऱ्याला भांडणार नाही. अजिबात त्यांनी तुमच्या गळ्याची शपथ घेते. ओ बाई माझ्या गाळ्याची शपथ नका घेऊ. मला तुमच्यावर तरी पण भरवसा नाही. बर नाही 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 तुम्हाला आहे का याच्यावर विश्वास? हो त्यांना काही बोलू नका आमच्याच गल्लीतले त्या. तुमच्याच घरी हा. बाई कोणालाच भरोसा नाही. बरं बाई
हा बघ तुला शपथ तर नाही घ्यायला लावत मी, बर पण आता इथे ना बघ तुला सांगतो भरपूर अशी मंडळी जमलेली आहे, भरपूर सुवासनी आलेल्या आहेत, त्यातली त्यात आमच्या अलका कुबुल मॅडम सुद्धा आलेल्या आहेत. हा हा तेव्हा या सगळ्या सुवासनींसमोर तू एकदा नाव घे बघ नवऱ्याचं, एका नवऱ्याचं. ओ शहाणे, नवरा एकच असतो की? मग त्याच घे ना बाई. म्हणजे नवऱ्याचं नाव घेऊ? हो हो कशाला जो नोकरी तर बरं भाऊ. घे ना बाई. आता तुम्ही म्हणता नाव घ्यायला लावायचं हिला, हिला नाव घ्यायला लावायचं का एकदा तुम्ही जोर. सगळ्यांचं म्हणणं आहे बाई. भया सगळेच म्हणायला लागले. हो, हो. आता तुम्ही म्हणते म्हणून घेते नवऱ्याचं नाव. घ्या बरं एकदा. घेऊ का? हम्म. खन खन खुदळी मन मन माती. झालं का? आवाज सुरूच नाही झाला अजून. खन खन कुदळी मन मन माती, बुरुज खणला अर्ध्या रात्री, त्यात निघालं माणिक मोती, राजानं दिलं राणीच्या हाती, राणीनं ठेवलं पलंगाच्या गाठी. अंग्रेजी लोक भरतार कुठे गेले, आंघोळीला गेले, जीव वाढ त्यांना, लाज वाटती मला, नवरा कशाला केला, पानकान खायला, कांदून कुंदून पंचमी केली, कांता कांता लागला डोळा, सवस आला पोळा, पोळ्याचे करते गोंडे, गणोबा आले वाकड सोंडे, गणचौतीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जीव वाढू, लक्ष्मीच्या पाडू गाठी, लगेच आली पित्तरपाटी, पित्तरपाटीची निसते डाळ, घाटाला घालते माळ, घाटात बसली घटी, शिलग्नानं केली दाटी, शिलग्नाचं घेते सोनं, दिवाळीनं केलं येणं, दिवाळीची लावते पंती, सटा आली नेंती, सटीचा लावते नागदिवा, सक्रातीना गेला धावा, सक्रातीची घेते सुगड, पुनव आली दुगड, पुनवची तिमते कणिक, शिमगा आला अनेक, शिमगाचा खिळते रंग, पाडवा झाला दंग, पायलीचे काढते सोजी, आदलीचा काढते गरा, तुम्हा जोडून सांगते करा, 2 झालं की ऑपरेशन करा. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, ज्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या आपण प्रांगणात बसलेलो आहोत, त्या तीर्थामध्ये आपण बसलेलो आहोत, तर सर्वांना विनंती करते एकदा हात वर करा आणि त्या पांडुरंगाच्या नावाने भजन सगळ्यांनी तुम्ही करूया. हात वरती करायचे आणि बोला आमच्या पाठीमागे विठ्ठल 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 आणि तो रस येते नाही मला नवरा